सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय समागत तिष्ठत भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार ब्रह्म चैतन्य मूर्ती आदमा पुरासी केले सम पंचमधामा आदमा पुरासी केले सम पंचमधामा नमस्कार माझा सद्गुरु बाळू मामा मस्तक हे पायावरी 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 वारकरी सैताना हे मस्तक हे पायावरी वारकरी सैताना प्रतिवर्षी पंढरपुरा हो प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुर हो प्रतिवर्षी पंढरपुर पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया श्री गुरु सारे खास्ता पाठीरा काही इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता का मनाची आजोगे सिद्धी पावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी रिपीट कमी कर इको कमी कर जेवढा देता येईल तेवढा इथं या साऊंडला आवाज दे कीर्तन रूपी दे आवाज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न, ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आठवतात, ज्ञानदेव देतो वासुदेव देतो
किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आठवतात. शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात. भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबा आठवतात. खरं तर नाना होता असं या संतांचे महाराष्ट्राच्या मातीवर झालेले उपकार एवढे मोठे आहेत. एका एका संतांचे उपकार सांगायचे म्हटले तरी 2 तासाचं कीर्तन फक्त उपकारात संपून जावं आणि कीर्तन संपून जावं तरी उपकार शिल्लक राहावेत एवढे महाराष्ट्राच्या मातीवर त्या साधू संतांचे उपकार. बर काय करून आपण त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकतो? समजा आता समोर बसलेल्या समाजामध्ये ज्यांच्या ज्यांच्या मनात बाळूमामांबद्दल अतीव प्रेम आहे, अतीव श्रद्धा आहे, प्रचंड निष्ठा आहे, त्या त्या व्यक्तीनं काय केल्यानंतर तो बाळूमामाच्या उपकारातून उतराई होईल? अहो काहीच नाही करता येत. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवी ताहा पायी जीव थोडा. ज्ञानोबांच्या उपकारातून सहजासहजी उतराई होता येत नाही. तुकोबांच्या उपकारातून सहजासहजी उतराई होता येत नाही. बाळूमामाच्या उपकारातून सहजासहजी उतराई होता येत नाही. एकदा म्हणे गेल्या वर्षी त्या आळंदीला सगळी मंदिर समिती विशालबुवा एकत्र आली आणि सगळ्या मंदिर समितीने असं ठरवलं, म्हणले आपण ज्ञानोबरायांच्या उपकारातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न करू. थोडासा प्रयत्न करू म्हणण्यापेक्षा मंदिर समितीने असं ठरवलं, ज्ञानोबरायांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण झालेत. 750 वर्ष पूर्ण झालेत म्हणून आपण काय करू शकतो बरं? मग सर्वानुमते ठरलं. हा म्हणले असं करूया, ज्ञानोबांच्या जन्माला जर 750 वर्ष पूर्ण झालेत तर आपण सगळे मिळून ज्ञानोबरायांच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवू. सोन्याचा कळस बसवायचा ठरला, पण किती किलो वजनाचा बसवायचा? तेव्हा सर्वानुमते असं ठरलं, म्हणजे ज्ञानोबरायांच्या मंदिराला आपण तब्बल 11 किलो सोन्याचा कळस बसवू. 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा होता. त्यावेळी सोनं बहुतेक 1,00,000 रुपये तोळा होतं. ज्यावेळी सोनं 1,00,000 रुपये तोळा होतं त्यावेळी 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा होता. मी जर बरोबर बोलत असेल तर बघा बरं, एका तोळ्याला 1,00,000 रुपये खर्च, 10 तोळ्याला 10,00,000 रुपये खर्च. ह्या हिशोबानं एका किलोला 1,00,00,000 रुपये खर्च. एका किलोला 1,00,00,000 रुपये. ह्या हिशोबानं 11 किलोसाठी 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करायची होती. सगळी मंदिर समिती एकत्र आली आणि सगळ्या मंदिर समितीनं अख्ख्या महाराष्ट्राला आव्हान केलं, ज्यांचं ज्यांचं ज्ञानोबरायांवर प्रेम आहे, जे जे वारकरी संप्रदायावर प्रेम करतात, अशा सगळ्यांनी 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करण्यासाठी मदत करा असं आव्हान त्यांनी केलं. पण असं आव्हान केल्यानंतर मंदिर समितीची भली मोठी पंचायत झाली. अडचणच आली त्यांना थोडी. काय अडचण आली? अडचण अशी आली, अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते. अडचण अशी आली, अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते. अडचण अशी आली, एकाच माणसाने ने नावे 11 कोटी रुपये वर्गणी दिली. ऐका महाराज, जिथं अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करायची होती, तिथं एकाच माणसाने 11 कोटी रुपये दिले. विशाल बुवा, एकाने दिले ह्या गोष्टीचं जास्त कौतुक वाटलं नाही हो. ने नावे दिले ह्या गोष्टीचं जरा जास्त कौतुक वाटलं. माऊली बुवा, एखाद्यानं 11 रुपये वर्गणी दिली तरी माणूस 11 वेळा पुकारायला लावतो. म्हणले आमचं तेवढं नाव आलं नाही, पुकारता का हो? पुकारणार म्हणले अहो मगाशीच पुकारलं. नाही नाही, अजून एक बार पुकरा की त्याला काय पेट्रोल जळतंय का? पुकरा म्हणले, पुकरा, अजून पुकरा. पुकारणारा मनातल्या मनात म्हणला, राव 11 रुपये वर्गणी दिली, तुमची 6 माणसं जेवायला होती. फक्त तो मनातल्या मनात म्हणला, त्याला मोठ्याने म्हणता आलं नाही. आणि पुकारणारा जर मोठ्याने बोलायला लागला तर बहुतेक कार्यक्रम जागेवर बसतील. पुकारणाराला मोठ्याने बोलून चालत नसतं, मनातलं बोलून चालत नसतं. मी आणखी सोपं बोलतो ना, ज्याला ज्ञान आहे त्यांनी पुकारायला नाही थांबलं तरी चालेल. ज्याला ज्ञान आहे त्यांनी पुकारायला नाही थांबलं तरी चालेल. ज्याला सहन होतं त्याने पुकारायला थांबायचं. जे कोण कवा काय बोललं कार्यक्रमात कोण कधी खोळंबा आणल सांगता येत नाही.
आणि आणखी सोपं बोलतो, आज या मलगुंडे वस्तीवरती तुम्ही एवढा गोड सोहळा संपन्न करताय, तर कीर्तनातलं पहिलं जबाबदारीचं वाक्य बोलतो, कुठलाही असा धार्मिक सोहळा संपन्न करत असताना गावाने कौतुक करावं, याच्यासाठी हा कार्यक्रम करायचाच नसतो. माझ्या बाळूमामा नावाच्या देवानं माझं कौतुक करावं, याच्यासाठी कार्यक्रम करायचा असतो. आणि बहुतेक त्याच हेतूनं हा संबंध मलगुंडे परिवाराचा प्रवास आहे. सहज साधं सोप्पा आहे का दीपक बुवा? एका माणसाने 11 कोटी रुपये वर्गणी दिली. मग मात्र माझ्या ज्ञानोबाच्या मंदिराला जिथं 11 किलो सोन्याचा कळस बसायचा होता, तिथं तब्बल 25 किलो सोन्याचा कळस बसला. पण माझ्यासारख्या निर्बुद्धाला आजही असं वाटतं, आळंदीत गेल्यानंतर त्या माऊली महावैष्णवांची उंची बघण्यासाठी आम्हाला माऊलींच्या मंदिरावरचा सोन्याचा कळस बघावा लागत नाही. माऊलींच्या अंगणात असणारं सुवर्ण पिंपळाचं झाडच ज्ञानोबांची उंची सांगतं. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ऐका गड्या, ज्या ज्ञानोबांच्या अधिकारानं, ज्या ज्ञानोबांनी मस्तकावर हात ठेवल्यानंतर रेडा सुद्धा बोलत होता, असे ज्ञानोबा आज का कुणास ठाऊक, पण त्यांच्या श्री गुरुबद्दल प्रचंड आदरानं बोलतात. ज्ञानोबांच्या मुखातली भाषा श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. आयुष्य जगत असताना दीपक बुवा, जो माणूस अडचणीत आहे त्या प्रत्येकाला कोणता ना कोणता पाठीराखा असणं गरजेचं असतं, कुणाचा तरी आधार असणं गरजेचं असतं. फक्त एक ऐका, जगे जास कोण नाही त्यास देव आहे. एखाद्या वेळेला समाज तुमचा हात सोडेल, एखाद्या वेळेला ही जग दुनिया तुमची साथ सोडेल. ऐका, दुनियेने साथ सोडली तरी खचायचं नसतं, फक्त त्यावेळी आपला हात आपण चांगल्याच्या हातात देऊन जगायचा असतो. चांगल्याच्या हातात हात देऊन जगायचं, याचा अर्थ आम्ही सगळ्यांनी आमच्या आयुष्यातला आमचा हात त्या बाळू धनगराच्या हातात दिला, आणि त्या बाळू धनगरानं आमच्या मस्तकावर हात ठेवला. एकदा का त्याची कृपा झाली, मग आम्हाला बहुतेक कोणत्या गोष्टीचा विचार करायची गरज राहिली नाही. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, बाळू धनगर पाठीमाग उभा राहिल्यानंतर इतरांचा लेखा कोण करी. मग बाळू मामा एकदा पाठीशी उभा राहिला की मग इतर गोष्टींचा विचार करायचा नसतो. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबांनी त्याच्यासाठी पहिला दृष्टांत दिलाय. तो दृष्टांत देताना राजाच्या कांतेचा दिलाय. राजयाची कांता काय भीक मागे. कांता याचा अर्थ पत्नी असा होतो. बाळांनो, तुम्ही सगळेजण ताट बसा रे. एक साधा सोप्पा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. झालं असं बघा, तुम्हाला मी सोप्पा विचारतो. एक राजपुत्र होता. राजपुत्र म्हणजे राजाचा मुलगा. राजपुत्र होता. तो असा रस्त्याने निघाला, आणि का कुणास ठाऊक रस्त्याने निघालेला असताना रस्त्याच्या कडेला एकदा त्याला भिकाऱ्याची मुलगी दिसली. पण भिकाऱ्याची मुलगी असताना सुद्धा तिचं सौंदर्य अप्रतिम होतं. देखणी लाजस्पणी, अतिशय सुंदर, रंग गोरापान, नाकी डोळी छान, अशी ती भिकाऱ्याची मुलगी त्या राजपुत्राच्या नजरेत भरली. आणि राजपुत्राला का कोणास ठाऊक पण अशी उपरती सुचली. त्याने असा विचार केला, मला या भिकाऱ्याच्या मुलीशी विवाह करायचा आहे. बर राजपुत्र तो, त्याने स्वतःची इच्छा स्वतःच्या बापाला बोलून दाखवली. आणि ऐका दीपक बुवा, माणूस किती मोठा असला तरी त्याला 3 हट्ट पुरवावे लागतात: राजहट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट. आपल्या लेकरानं जर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केला तर सगळं जागेवर सोडून त्या लेकराचा हट्ट पुरवावा लागतो, एवढं मात्र नक्की. त्या राजकुमारानं हट्ट केला, बाबा लग्न केलं तर त्या भिकाऱ्याच्या मुलीशी करेन. तिचं सौंदर्य बघितलं. राजानं त्या भिकाऱ्याला बोलावणं धाडलं, आणि भिकाऱ्याला बोलावणं धाडल्यानंतर तो भिकारी राज दरबारात येऊन उभा राहिला. राजाने त्या भिकाऱ्याकडे बघितलं. नखशिकांत फाटलेला तो भिकारी समोर उभा आहे. राजाने त्या भिकाऱ्याला विचारलं, मी एखादी गोष्ट मागितली तर द्याल का? ऐकता का? थोडस सुचलंय म्हणून बोलतो, तस काय माझी इच्छा नव्हती. नीट ऐका दीपक. राजाने त्या भिकाऱ्याला विचारलं, एखादी गोष्ट मागितली तर द्याल का?
कोणी विचारलं? आ राजाने. कोणाला? बेकाऱ्याला. काय म्हणला? एखादी गोष्ट मागितली तर? भिकारी कोण? आणि आयुष्यभर ध्यानात ठेवायचं, घेणारा कधी देणारा होईल सांगता येत नाही, देणारा कधी घेणारा होईल सांगता येत नाही, रावाचा कधी रंक होईल सांगता येत नाही, रंकाचा कधी राव होईल सांगता येत नाही, राजा कधी भिकारी होईल सांगता येत नाही, भिकारी कधी राजा होईल सांगता येत नाही. त्या बाळू धनगराची नजर फिरली ना, तर एका रात्रीत रावाचा रंक होऊ शकतो आणि एका रात्रीत रंकाचा राव होऊ शकतो. राजाने त्या भिकाऱ्याला विचारलं, म्हणे एखादी गोष्ट मागितली तर द्याल का? त्या भिकाऱ्याने हात जोडले म्हणले, राजे साहेब, अहो तुम्ही आमच्यासारख्या गरीबाला मागायची काय गरज आहे? तुम्ही फरमान सोडावन, मी जीव जरी तुम्ही मागितला तरी तुमच्या चरणावर आणून ठेवावा. सांगा फक्त मी तुम्हाला काय देऊ? राजा म्हणे, तसं तर मी तुम्हाला तुमचा जीवच मागणार आहे. म्हणे, राजे साहेब कोणतंही शस्त्र द्या, आत्ता या क्षणाला मी जीव द्यायला तयार आहे. म्हणे, तसा जीव नाही मागणार. खरं तर कोणताही बाप असेल, बाप भिकारी जरी असला तरी पोरीसाठी तो जगातला सगळ्यात मोठा राजा आहे. पोरीसाठी तो जगातला सगळ्यात मोठा राजा आहे. मी दुसरं काही मागणार नाही, तुम्हाला तुमचा जीवच मागणार आहे. माझी अशी इच्छा आहे, तुमच्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी लावून द्यावा. भिकाऱ्याच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. भिकारी म्हणे, नाही राजेसाहेब, नाही जमायचं राव. का? ऐका ना, कहा राजा भोज, कहा गंगोत्री. कधीही स्वैरिक बघताना, स्वैरिक करताना किमान किमान आपली बराबरी होईल का, किमान आपलं नातं जोडलं जाईल का, याचा विचार करावा. आणि त्यापेक्षा सांगू राजे साहेब, तुमच्या मुलाचं आचरण बघितल्याशिवाय, तुमच्या मुलाचे संस्कार बघितल्याशिवाय, तथा तुमचे आचार विचार बघितल्याशिवाय, नुसती तुमची श्रीमंती बघून तुम्हाला मुलगी द्यायला मी माझ्या मुलीचा वैरी नाही, मी तिचा बाप आहे. मी अजून एकदा वाक्य बोलतो, मुलीचं लग्न लावून देत असताना फक्त पाहुण्याचा पैसाच बघू नका. जी माणसं नुसत्या पैशाला बाळली, दारात बसूनच च्या पिलीन माघारी आली, पुन्हा पाहुण्याच्या घरी गेल्यावर पुरीची त्यांची गाठ पडली नाही. पोरगी म्हणे, आमची लय घरंदाज घरात दिली आणि लय घरंदाज घरात दिली, आमची पोरगी घरात न बाहेर नाही. म्हणजे बाप आल्यावर बी जर बाहेर येत नसल तर त्याच्यापेक्षा ती आपली नाही नाही गळ्याची मी मी स्वच्छ सरळ बोलणारा माणूस आहे. बाप आल्यावर बी जर तिला बाहेर यायची परवानगी नसेल तर त्या बेगडी घरंदाजपणाला आग लागावी. हे बेगडी घरंदाजपणा. अरे जिथं नात्याचा ओलावा संपला तिथं कसला आलाय मोठेपणा? बाप आल्यावरती जर बापाची गाठ पडत नसेल तर कसला आलाय मोठेपणा? त्यापेक्षा माझं तर स्वच्छ मत आहे गड्या, ज्यावेळी एक एक मुलगा म्हणून, एक 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 बाप म्हणून ज्यावेळी तुम्ही उभा राहाल, माझ्या मुलीचा विवाह लावून देत असताना मी त्याची संपत्ती बघण्यापेक्षा त्याचे संस्कार बघावेत, मी त्याचं आचरण बघावे, मी त्याचे आचार विचार बघावे. आणि त्यापेक्षा आणखी मुलीचं लग्न लावून देताना अगोदर माझ्या जावयाचे मी मित्र बघावेत. ज्याचा मित्र चांगला त्याचं भविष्य चांगलं, ज्याचे सल्लागार चांगले त्याचं भविष्य चांगलं. चला, राजाने सांगितलं, नाही पण तुम्हाला तुमच्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी लावून द्यावा लागेल. बाळांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. मी अगोदर तुम्हाला सावध केलंय, तुम्ही सगळे ताट बसलाय. राजाच्या मुलाबरोबर म्हणजे राजपुत्राबरोबर त्या भिकाऱ्याच्या मुलीचं लग्न झालं. आणि भिकाऱ्याच्या मुलीचं लग्न झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी ती बिचारी नांदायला गेली. सांगा पोरांनो, फक्त त्या राजाच्या मुलाबरोबर विवाह झालेली ती भिकाऱ्याची मुलगी, राजपुत्राबरोबर विवाह झालेली ती भिकाऱ्याची मुलगी दुसऱ्या दिवशी भीक मागायला जाताना सोन्याचं पात्र, सोन्याचं ताट सोबत घेऊन जाईल का चांदीचं ताट सोबत घेऊन जाईल? चांदीचं नेल ना भीक मागायला जाताना? चांदीचं नेल का सोन्याचं? किती जणांचं मत आहे चांदीचं? हात वर करा बरं. हा, हे 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 पटलं आपल्याला. जावाय, तुमचं काय नाव? माऊली नाव आहे, त्याच्यामुळे तुमच्यावर नाही त्याचं नाव माऊली, त्याला आम्ही काय करू? असतात काही माणसं नावाने सारखी, डोक्याला सारखी. माऊली बुवा, साधा ताट नेल,
सोन्याचं ताट न्यायची काय गरज आहे तिची तेव्हा? सोन्याच्या ताटात कुठं भीक मागायची असते काय तेव्हा? साधं ताट घेऊन जाईल आणि भीक मागल. कुणाची बायको मागल होय? नाही हे राजाचे म्हणलं म्हणून त्यांनी दुरुस्त करून सांगितलं राजाच्या पोराची. लेखर काय नाही अर्धी मोठी मोठी माणसं सुद्धा अजून बेजार आहेत, नेमकं काय उत्तर द्या. अहो साधी गोष्ट आहे ना देवा. लग्न कुणाबरोबर झालंय? राजाच्या मुलाबरोबर लग्न झाल्यानंतर भीक मागायची असते काय? नसते हो, नसते. मी सांगू, आम्ही सगळे सुद्धा त्या राजपुत्राच्या बायका आहोत. आमचा मालक पंढरपुरात कमरेवर हात देऊन उभा राहिलाय. त्याचं आमचं नातं काय विचारत असाल तर एखाद्या पतिव्रता स्त्रीला जसा तिचा नवरा प्रिय आहे, पतिव्रतेचा नारायण तैसा परी, आमा नारायण तैसा परी. प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. एकदा का त्या विठोबा बरोबर किंवा एकदा का त्या बाळू धनगरा बरोबर नातं जोडलं की मग भीक मागायची नसते. राजयाची कांता काय भीक मागे? राजाची बायको कुठं भीक मागत असते काय? मनाची जोगे सिद्धी पावे, जे तिच्या मनातील ते तिला प्राप्त करून देण्याची ताकद श्री गुरु मध्ये असते. म्हणून की काय, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. पहिला दृष्टांत राजाच्या कांतेचा आणि दुसरा दृष्टांत दिला कल्पतरूचा. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाण त्याला सांगा जोजी. जो कल्पतरूच्या झाडाखाली बसला त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता असेल? जे जे त्याच्या मनातील त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. जे जे त्याच्या मनातील त्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करून दिल्या जातील. श्री गुरुमध्ये ते ताकद आहे, श्री गुरुमध्ये ते सामर्थ्य आहे. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारिलो गुरुकृपे. मी दोन्ही बाजूने तरलो. संसाराच्या बाबतीत विचार करता संसारातही तरलो आणि परमार्थाच्या बाबतीत विचार करता परमार्थानेही तरलो. मनाने तरलो, कायेने तरलो, दोन्ही बाजूला मी तरलो. ज्ञानोबा तुम्ही तरला खरं, पण असं नाही. तुम्ही जर तरला असाल तर कशामुळे तरला हेही आम्हाला सांगा. ज्ञानोबा सांगतात, मी तरलो, मला तारून नेण्याचं काम त्यांनी केलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो कुणामुळं? आता उद्धारिलो गुरुकृपे. माझ्या गुरूंनी माझ्यावर कृपा केली, त्याच्यामुळं माझा उद्धार झाला. उद्धार असा झाला, कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर जसा उद्धार होईल
तसा उद्धार झाला. राजाची कांता झाल्यानंतर जसा उद्धार होईल तसा उद्धार झाला. आणि आता उद्धार झाल्यामुळं अवस्थाशी झाली. श्री गुरु सारिखा आस्था पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी काहीसा या अर्थाचा 4 चरणांचा माझ्या गुरुमुळं माझं कल्याण झालं हे सांगणारा अतिशय गोड अतिशय समर्पक आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण विशाल बुवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्रीमंत सद्गुरु बाळू मामा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाठीमागल्या 5-10 वर्षापासून मामांच्या बाबतीत विचार करता मामांचा भक्त परिवार प्रचंड वाढला. जे हे माऊलीबुवा हे अचानक झालं नाही, याच्यासाठी खूप मोठा संघर्ष आहे, ह्याच्यासाठी खूप मोठा त्याग आहे. बऱ्याच गोष्टीच्या समर्पण द्यावं लागलं. आणि आज मात्र या महाराष्ट्रामध्ये बाळू मामांचा भक्त परिवार प्रचंड वाढला. तो वाढत असताना प्रत्येक जातीमध्ये मामाचा भक्त आहे, प्रत्येक मातीमध्ये मामांचा भक्त आहे. महाराष्ट्राच्या मातीत असा जिल्हा नाही जिथं मामांचा भक्त परिवार नाही. महाराष्ट्राच्या मातीत बहुतेक आता घर शिल्लक राहिलं नाही ज्या घरात मामांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार झाला नाही. हा सगळा प्रचार प्रसार करीत असताना बऱ्याच ठिकाणी मंदिरं झाली, जेणेकरून प्रत्येकालाच उठावून आदमापूरला जाऊन दर्शन घेता यावं अशी सोय नाही. मग अशा वेळी भक्ताच्या सेवेसाठी तथा भक्ताच्या सोयीसाठी आपल्याला आदमापूरला जाता येत नसेल तर कधी कधी आपली सेवा बघून जगाचा बाप आदमापूरचा राजा आपल्यापर्यंत येऊन थांबतो. आणि काहीतरी या मलगुंडे वस्तीचं पुण्य असेल, काहीतरी या मातीतल्या कणाचं पुण्य असेल, काहीतरी या मातीतल्या कणाकणामध्ये पावित्र्य असेल. तो जगाचा बाप श्रीमंती बघून येत नाही, तुम्ही कमवलेलं पुण्य बघून तो येतो, तुम्ही केलेली सेवा बघून तो येतो. ह्या भूमीचं या मातीचं काहीतरी भाग्य असेल, हे भाग्य उजळलं आणि जगाचा बाप इथं येऊन विराजमान झाला. उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्याचा आता उजळले भाग्याचा उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा हो अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी आराम संत दर्शनी आराम उजळले भाग्य उजळले भाग्य सीता उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली किंवा मग हरी आला हाता मग कैशी भय चिंता. या न्यायानं मामांचं इथपर्यंत येणं झालं. या मलगुंडे वस्तीवरच्या सगळ्या साधकांनी केलेली सेवा, सगळ्याच सेवकांनी केलेली सेवा फळाला आली आणि आदरणीय मामांचं गोड मंदिर इथं उभा राहायला लागलं. दरवर्षी हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला जातोय. सबंध मलगुंडे परिवार असेल तथा कुणीतरी पुढं व्हावं लागतं. ह्या न्यायानं जी लोक पुढं झाले असतील त्या सगळ्यांचा अतिशय मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यांचा आभार मानत असताना दीपक बुवा नोहे एकल्याचा खेळ मी एकटा करीन म्हणलं तर बहुतेक असे कार्यक्रम संपन्न होत नाहीत. सगळ्यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये करून घ्यावा लागतो. सगळ्यांच्या सहकार्यानं हा सोहळा अतिशय गोड पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय. मामांच्या चरणावरती एक नम्रतेची विनंती आहे. मामा, लेकरांनी सुरू केलेला हा सोहळा चंद्र सूर्य असेपर्यंत असाच तुमच्या मातीमध्ये संपन्न व्हावा. आज छोटंसं मंदिर आहे, उद्या आम्हाला याच मातीमध्ये येता जाता
भव्य दिव्य मंदिरात तुमचं दर्शन घेता यावं आणि हे कार्य तुम्हीच सिद्धीला न्यावं ही मामांच्या चरणी प्रार्थना करतो आणि निवडलेल्या अभंगाकडे तथा मामांच्या चरित्राकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल ऐका, सर्वांगाचं कान करून ऐका. एकतर मामांच्या बाबतीत विचार करता, मामांच्या चरित्राचा थोडासा विचार करता, हे मामांचं जे कुटुंब आहे ते मूळ कुटुंब कर्नाटकातलं. आरभावे आडनाव, मूळ पुरुषाचं नाव बाळाप्पाच. जे मामांचे जे मूळ पुरुष त्यांचंही नाव बाळाप्पा. बाळाप्पाच्या पोटी जन्म झाला मायाप्पाचा. मायाप्पाचा विवाह झाला सुंदरा मातेशी, म्हणजे सुंदरा माता आप्पाच्या वाडीच्या त्या आप्पाच्या वाडीची ती हलसिद्धनाथाची सेवा करणारी लहानसं लेकरू. विवाह झाला मायाप्पा बरोबर. मायाप्पाने सुंदरा माता हे बाळूमामाचे आई वडील. पण का कुणाष्टव त्या सुंदरा माताची आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाची वारी होती, लहानपणापासून वारी होती. आई बापाच्या घरी असताना ती वारीला जायची आणि विवाहानंतर सुद्धा तिने वारी चुकू दिली नाही. आणि वारी चुकू दिली नाही त्या भावनेनं ती वारीला जायची. वारीला जात असताना हलसिद्धनाथाच्या समोर उभा राहायची, हात जोडायची आणि काहीच न मागता माघारी यायची. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. काहीच न मागता माघारी यायची. बहुतेक आज आम्ही सगळेजण मामांच्या दरबारात बसलोय, सगळ्यांच्या कपाळाला भंडारा याचा अर्थ आम्ही दर्शन घेतलंय. पण का कुणाष्टव दर्शन घेत असताना आमची भावना अशी राहते, दर्शन घेतल्या घेतल्या काहीतरी मागावं अशी आमची भावना राहते. मी स्वच्छ सांगतो, सोपं सांगतो, फक्त एक करा. प्रत्येक वेळी बाळूमामाच्या पुढे उभा राहिल्यानंतर मागायची घाई करत जाऊ नका. नीट ऐका, नीट ऐका. प्रत्येक वेळी त्याच्या पुढे उभा राहून मागायचीच घाई करू नका. तो आपोआप देतो एवढं कबूल करा. नीट ऐका, तो आपोआप देतो एवढं कबूल करा. तुम्ही एकदा आपोआप देतो हे कबूल केलं की तो भरमसाठ देतो एवढं मात्र नक्की. मागावंच असं काही नाही. फक्त एकदा मनाला कबूल करा की त्याला नाही मागितलं तरी तो देतो. आणि बहुतेक जे तुम्हाला मागून मिळायचं नाही ते न मागता तो तुमच्या पदरात टाकेल. फक्त थोडी भावना तशी ठेवा, श्रद्धा तशी ठेवा. आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाच्या समोर उभा राहायची सुंदरा माता, काही मागत नसायची. लग्न झाल्यानंतर 12 वर्ष झाली. पण 12 वर्ष झाली तरी संसाराच्या वेलीला फूल लागलं नाही. आणि मग मात्र कुठंतरी मनामध्ये एका गोष्टीची रुखरुख लागायला लागली. कारण राहता असं, फुलाशिवाय वेलीला आणि मुलाशिवाय संसाराला शोभा नसते. मनाला थोडस रुखरुख वाटायला लागली. कधीतरी वाटायचं आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला नवस करावा. पण पुन्हा लक्षात यायचं किती त्याला तरी त्रास द्यायचा. त्याने किती दिलं अजून त्याच्याकडून आपण का म्हणून मागून घ्यायचं. पण वारी मात्र चुकून देत नव्हती. आणि वारी चुकून देत नव्हती अशीच एक दिवशी वारीला गेलेले असताना त्या आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाच्या मंदिरात एक जुनी आजीबाई बसली होती. त्या आजीबाई धावत आली. आजीबाई पुढे आल्यानंतर तिने विचारलं, म्हणे तू सुंदरा ना ग? म्हणली हो. त्या आरभाव्याच्या घरात दिली ना तुला? म्हणे हो. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष झाली. आणि मग बिचारे एकमेकींना एक अतिशय जीवातला प्रश्न विचारतात. त्या आजीनं प्रश्न विचारला, 12 वर्ष झाली लग्नाला? म्हणली हो. मुलबाळ? तिनं सांगितलं. म्हणली नाही. एवढे दिवस वारी करती, एकदा मागायचं ना त्या हलसिद्धनाथाला. म्हणले नाही अहो, त्यानं अगोदरच एवढं देऊन ठेवलंय, आता मागायची काही इच्छा राहत नाही. पण बहुतेक त्याच्या दरबारामध्ये हा प्रसंग घडला आणि त्या लेकराचं काळीज बघून हलसिद्धनाथाचं काळीज हल्लं. त्या दिवशी का कुणास ठाऊक सुंदरा माता हलसिद्धनाथाच्या पुढे उभा राहिली. त्या आजीबाईनं वापरलेले शब्द, अगं मागायचं ना एकदा त्याला, हे शब्द कानात घुमायला लागले. आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाच्या पुढे हात जोडले आणि त्याला एकच विनंती केली, देवा, मुलबाळ मागण्यासाठी तुझ्या दरबारात आली नाही, लेकरू मागण्यासाठी तुझ्या दरबारात आली नाही. फक्त माझी एकच इच्छा आहे, मी मेली तरी माझी वारी जिवंत राहिली. शब्द बार काही नाही का? देवा, मी मेली तरी माझी वारी जिवंत राहिली पाहिजे. आणि मग मात्र हलसिद्धनाथाच्या लक्षात आलं, ही मेल्यानंतर जर हिची वारी जिवंत ठेवायची असेल
तर हिची कूसच पवित्र करावी लागेल. मग मात्र आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाच्या कृपेनं लेकरू जन्माला येईल अशी अपेक्षा झाली. फक्त एक आहे, तिनं हलसिद्धनाथाकडे बघितलं आणि सांगितलं, देवा देणार असशील गर्भाला पुत्र, तर तो पुत्र कुळाला मातीत घालणारा देऊ नको, कुळाला 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 डाग लावणारा देऊ नको, कुळाला कलंक लावणारा देऊ नको. देवा देणार असशील पुत्र नशिबाला, तर माझ्या कुळाला व्याभिचारात ढकलणारा नको, लबाडी करणारा नको. मग सांग देऊ कसा? पुत्र बाबाचा गुंडा दादाती लोकी देना दादाती लोकी देना दादाती लोकी देना पुत्र बाबा ऐसा गुन्हा जाताती लोकी देना, जाताती लोकी देना, जाताती लोकी देना. पुत्र बाबाचा गुंडा दादाती लोकी देना दादाती लोकी देना दादाती लोकी पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, देवा ज्याचा तिन्ही लोकावर ध्वज असेल असा पुत्र माझ्या पोटाला दे. आणि आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाच्या आशीर्वादानं सुंदरा मातेला 3 लेकरं झाली, भीमाप्पा, बाळाप्पा आणि बहिरू. ऐका माऊली बुवा, तसं एकदा त्या कनकाई मातेनं पांडुरंगाला जेव्हा नवस केला, कनकाई माता पांडुरंगाच्या समोर उभा राहिली, तेव्हा पांडुरंगाच्या आशीर्वादानं तुकोबांच्या आईला देखील 3 लेकरं झाली, सावजी, तुकोबा, कान्होबा. बुवा म्हणजे तुम्ही जे संबंध जोडून देताय त्यानुसार त्या तिघांमध्ये तुकोबा मधवे होते, 2ऱ्या क्रमांकाचे होते. ह्या तिघांमध्ये संत सद्गुरू बाळूमामा मधवे होते, 2ऱ्या क्रमांकाचे होते. मग तुम्हाला असं म्हणायचंय का बाळूमामा म्हणजे तुकोबांचा अवतार? हा अजिबात नाही. तुकोबा हा महाविष्णूचा अवतार, तुकोबा हा त्या विष्णू नारायणाचा अवतार. आणि बाळूमामा कोणाचा अवतार असं जर विचारत असाल तर दोन्ही हात वर घ्या, स्त्री असाल पुरुष असाल. ऐका गड्या, माझे जगद्गुरु तुकोबा हा विष्णूचा अवतार आणि बाळूमामा म्हणाल तर रुद्राचा अवतार थोर बोलतात. आई वडिलांनी म्हणजे मायाप्पाने आणि सुंदरा मातेने बराच प्रयत्न केला, पण बऱ्याच प्रयत्नानंतर सुद्धा बालपणामध्ये मामांमध्ये अजिबात बदल झाला नाही. मग मात्र त्यांनी निर्णय असा घेतला, आणि असं करू, बाळाप्पाला आपल्या जवळ ठेवण्यापेक्षा कोणाच्या तरी घरी कामाला ठेवू. मग कोणाच्या घरी कामाला ठेवायचं म्हणून शेजारच्या गावच्या चंदूलाल शेटजीकडे कामाला ठेवलं. पण देव आहे तो, जगाचा चालक आहे, जगाचा मालक आहे. कामाला गेला खरा, पण चंदूलाल शेटजीच्यात काम करत असताना चंदूलाल शेटजीच्या आईनं जे जेवणासाठी पात्र दिलं होतं, जे ताट दिलं होतं, त्याच पात्रात तिला तिच्याच बस्तीचं दर्शन घडवलं. म्हणजे ते जैन धर्माचे जेवढे देव आहेत तेवढ्या सगळ्या देवांचं दर्शन तिला त्या ताटात घडवलं. आणि मग तिनं ते ताट हिसकावून घेतलं. राहिलं असं 3 दिवस मामा उपाशी राहिले. आणि असंच राहतो. तुम्ही सगळ्या गोष्टी आनंदाने ऐकाल, सगळ्या गोष्टी आनंदाने समजून घ्याल, पण बहुतेक त्यांनी काढलेला त्रास, त्यांना झालेला त्रास आपण तेवढ्या तळमळीनं समजून घेऊ का नाही हे सांगता यायचं नाही. 3 दिवस मामा उपाशी राहिले. मग मात्र चंदूलाल शेटजीनं आई वडिलांकडे निरोप पाठवला. आई वडिलांना सांगितलं, मायप्पाला सांगितलं, बाबा रे, तुझा मुलगा माझ्या घरी आहे पण उपाशी आहे. 3 दिवस झालं त्याने पोटाला अन्न खाल्लं नाही. असं जर राहिलं तर लेकरू मरून जाईल. त्यापेक्षा तपला तू ये आणि तुझं लेकरू घेऊन जा. मायप्पा तेवढ्याच तातडीनं आले. मामांना घरी आणण्यात आलं.
काही झालं तरी मामामध्ये अजिबात बदल होत नव्हता. आणि मग राहतं असं आपल्याही परिसरामध्ये तथा अख्ख्या महाराष्ट्रामध्येच अशी एक प्रथा आहे. कोणती? पोरग काही केल्या सुधरत नाही म्हणलं की मग लोक त्याच वारे वागा. आणि ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा मावली बुवा. नाही नाही, खरंच की त्या सक्राती दिवशी सगळी तिळगुळ वाटत होती ईशाला. माझ्या जीवाला वाटलं उलीस तिळगुळ आपण बी बायकोला देऊन बघावं, बोलले तर बोलले गोड. पण त्या दिवशी मला कळालं आपण बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे आणि ती आपल्या बरोबर गोड बोलल असा विश्वास ठेवणं ही निवळ अंधश्रद्धा आहे. ह्याच्यात कसला सुद्धा तथ्य नाही. आता बऱ्याच जणाला असं वाटतं लग्न झाल्यानंतर माणसं सुधारतेली, लग्न झाल्यानंतर पोरं सुधारतेली. खरं सांगा गाड्या, लग्न झाल्यावर पोरं सुधारली का? असं बहुतेक एकही घर नाही, असं बहुतेक एकही घर नाही ज्या घरात लग्नाच्या आधी पोर वाहिली राहिली. जेवढं गडी घरातनं वाहिलं राहिलं सगळंच्या सगळं लग्न झाल्यावरच राहिलं. जे लग्न होस्तोर बरं होतं, लग्न झाल्यावर त्याला जे गुरु भेटला त्या गुरुने त्याचं कान फुकलं आणि त्याच्यामुळे बहुतेक त्याला वाहिलं निघावं लागलं आणि त्या गुरुला भिवूनच राहावं लागतं. श्री गुरु बरा, घरचा गुरु प्रचंड भयंकर. नाही नाही, गळ्याचे नाही. म्हणजे आता हे बाहेर आल्यानंतर आम्ही सुद्धा एवढं गरजायचं नाही तर दीपक भाऊ तुम्ही अजून बी विचार करा बरं का, ती प्रचंड भयंकर गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल शादी ऐसा लड्डू है जो न खाए वो ललचाए आणि जो खाए वो पचताय. बहुतेक माझी एकदा तुम्ही निवांत मुलाखत घ्या, मी तुम्हाला सगळ्या अडचणी सगळ्या शंका सांगतो. म्हणजे ना तशी अडचण म्हणजे नेमकं झालं असं म्या बी असं हाऊस ह्या पोरांना कसं आता वाटतंय आपलं कावं लगेन आपलं कावं लगेन, तसं माझ्या जीवाला वाटायचं म्हणून म्या बी हाऊस 2014ला तसा निर्णय घेतला. 11-12 वर्ष झाली लग्नाला पण अजून काय बिचारी ग्वाड बोलली नाही ना अजून काय. बहुतेक आता हे कडलाच जायचं मला कधी कधी त्याचा लय राग येतो, पण राग आला का नाही मग मी गप्प बसतो. म्हणजे पर्यायच नाही, राग आला तरी काय करता येत नाही. पाहुणे परवा दिवशी राग आला, मी म्हणलं कुठवर ही सण करायचं म्हणलं, कधी आलं तरी बिचारी भांडायला उठते. कवा बघितलं तरी वालचंदनगरच्या चौकावानी हिज तो वालचंदनगर चौक बघितला का? महाराष्ट्रात नितीन गडकरींनी सगळे रस्ते केले पण वालचंदनगरचा चौक अजून बी तसाच आहे. नाही गळ्याचे नाही, तुम्ही कवा बघा तुम्ही त्या चौकात जाऊन कधी बी बघायचं तिथं खड्डा असणार म्हणजे असणारच, तिथं खड्डा असणार म्हणजे असणारच. मी असा विचार केला म्हणलं कुठवर ना आपण तरी सण करायचं, कुठवर ही भांडणं सण करायची, सारखी भांडणं होते ती. म्हणून मी त्या दिवशी सासरवाडीलाच फोन लावला, सासऱ्याला फोन लावला. मी म्हणलं हॅलो सासर, म्हणलं हॅलो. मी म्हणलं काय राव काय चुकलं होतं माझं? तसं तर मी मास्तर माणूस, म्हणलं मास्तरकी सोडली ह्या कीर्तनासाठी, महाराष्ट्रभर कीर्तन करत हिंडतोय, तुम्ही हे असलं फळ माझ्या नशिबाला दिलंय. म्हणलं सुरुवातीला तुम्ही म्हणला आमची पोरगी म्हणजे गरीब गाय आहे, पण तुम्ही सांगितलं नव्हतं तुमची गाय शिंगांती म्हणून. म्हणलं मी आपलं त्या तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला राव, लगीन केलं कशाचं काय आलंय म्हणलं राव, हे असलं फळ तुम्ही माझ्या नशिबाला दिलं. सासरं मला म्हणलं जावाय तुम्ही कुठं आहे? मी म्हणलं मी घरी आहे. म्हणले आमचं फळ कुठं आहे? मी म्हणलं माझ्या शेजारीच उभा आहे. म्हणले वाईस बाजूला येता का? मी वाईस बाजूला गेलो. दीपक बुवान मी बाजूला गेल्यावर का कोणाष्टो पण सासऱ्याने जोरात गैवर घातला, सासरच रडायला लागलं. आता मला कळना ना नेमकं काय झालंय ते. मी गप बसलो. मी सासऱ्याला म्हणलं मामा तुम्ही का रडताय? सासरं मला म्हणले जावा येऊ का, कोणाला सांगू नका आणि कोणाला म्हणू नका. मी म्हणलं कोणाला नाही सांगायचो, कीर्तनात तेवढं सांगेन कवा. मी म्हणलं कशाला कोणाला सांगतोय तेव्हा, कोणालाच नाही सांगत, फक्त तुम्ही रडताय कशासाठी? सासरं मला म्हणले आमचं फळ कुठं आहे? मी म्हणलं आता ते घरात आहे. जावाय म्हणले कोणाला सांगू नका, पण जी फळ तुम्ही सांभाळताय त्याचं आगमन झाड मी सांभाळतोय. मग मी ठेवूनच टाकला फोन. म्हणलं तुमची तुम्ही श्वासा माझी मी सोसतो म्हणलं. म्हणजे मला त्या दिवशी कळालं आपल्याला जे दुःख आहे त्याच्यापेक्षा जास्त दुःख सासऱ्याला आहे. त्यामुळे लय भांडण्यात नाना नाही आता भांडू बी वाटत नाही ना. आता ती परवा दिवशी कुठलं आज सकाळीच कीर्तनावनं घरी आलो, घरात माईन डाळा केर दिसला. बरं आता खवळायचा दाडा होत नाही आपल्याला, ती चित्राबाता ब्याव धावत. आता आपला खवळायचा दाडा होत नाही, हाणायचं मारायचं तर लय लांबच का घासच नाही आपला. तरी नाना खऱ्याने सांगतो हे पाहुणे रावळी बसले ते बरं काय यांच्या पुढे एवढं सांगू नये, पण मी तरी नाना अशी अवसानी केली एवढीच असन.
नाही नाही, हो का एवढे असं ह्याच्यापेक्षा उच नाही. पण इचू बारका काय आणि मोठा काय झटका सारखाच आहे. त्याच्यात म्हणजे उलीचा सुद्धा फरक नाही. मी आपलं म्हणलं आपलं आपलं आऊस नाही असावं म्हणून मी आऊसाने केली, म्हणलं एखादी काना खाली दिली तरी आपलं पण नाही आपला घास होईना त्याचा. म्हणजे ती मी सकाळी केर बघितला घरात विशाल बुवा, मला असं वाटलं खवळावं त्याला, पण आपल्याला त्याचं त्राबाचा आता ब्याव वाटायला लागलाय. म्हणजे मी लग्नात आणलेल्या सगळ्या वस्तू विशाल बुवा, लग्नात आणलेल्या सगळ्या वस्तू खराब झाल्या, एकच वस्तू सुधारली. त्याच्यामुळे आपल्याला तर त्याचे त्राबाचं ब्याव वाटतं. मी म्हणलं उगच उगच काहीतरी करण्यापेक्षा आपलं म्हणलं माऊली बुवा आपलं गांधीगिरीचा मार्ग काढावा, आणि लय काय बोलावं तरी सम्या घरी गेल्यावर पुन्हा सांगतं. त्याच्यामुळे आपलं मी काय 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 म्हणायचं नाही, काय म्हणायचंच नाही म्हणून मी ठरवलं आपलं म्हणलं नकोच काय करायला, आपलं गांधीगिरीचा मार्ग काढायचा. तर हे घर तर लोटावं लागेल. आपण एवढं कीर्तनावनं हे यायचं आणि कीर्तनावनं यायचं ना, आपण हे घर हे असंच केर असंच म्हणल्यावर मी आपलं एक काम केलं ना किरसुनी घेतली आणि मॅच लोटायला सुरुवात केली. म्हणलं आपलं गांधीगिरीच्याच मार्गातनं करायचं, गांधीगिरीच्या मार्गातनं मॅच लोटायला सुरुवात केली. पण मला काही निवड लोटायचं नव्हतं. मला असं वाटत होतं आपण लोटायला लागल्यावर ती येईल आणि ती आपल्याला म्हणाल राहून द्या राहून द्या राहून द्या बुवा मी लुटती. आणि मला तसंच ऐकायचं होतं म्हणून मी उगा आपलं बळबळ किरसुनी हातात घेतली आणि किरसुनी निबार आपटायला सुरुवात केली. तसं काय आपल्याला लोटायचंच नव्हतं. आपल्याला फक्त इच्छा एवढीच होती त्यांनी यावं त्यांनी आपल्याला म्हणावं, त्यांनी यावं त्यांनी आपल्याला म्हणावं राहून द्या बुवा मी जाडते म्हणून. एवढ्यासाठी मी ती किरसुनी हातात घेतली. मी किरसुनीने निबार लोटायला लागलो. बांगड्यांचा आवाज आला. मला वाटलं आता आली गड्या आली आली म्हणून मी निबार लोटायला सुरुवात केलं. ती नाही आली, आमची आई आली. आई म्हणली हो दी इकडे किरसुनी माझी मी लुटती. मी आईला सांगत होतो आई तू मध्ये बोलूच नको, तू ह्या पिक्चर मध्ये नाहीच, तू उगाच ह्याच्यात सहभागी होऊ नको, मला काय खऱ्याने लोटायचं नाही. काय गरज आहे माझी लोटायची, लुटणाऱ्याकडे काय लोटत असते तर काय गरज आहे म्हणलं माझी लोटायची. तू अजिबात काळजी करून तू येऊच नको मध्ये. पण निबार बोलायला येत नव्हतं. निबार बोललं की तिकडे ऐकू जायचं म्हणून मी आईला सांगत होतो तू अजिबात मध्ये येऊ नको, तू अजिबात मध्ये येऊ नको. पण आईच ती शेवट ती ऐकाय तयार नाही. कवा म्हणली काल रात्री आलता, सकाळी बी उठून कीर्तनाला गेलाय, अजून बी जुळूचीला आणि ह्याला कीर्तनाला जायचंय, राहून दी म्हणली माझी मी लुटती. आई म्हणायची मी लुटते, मी म्हणायचो मी लुटतो. आमच्या दोघाची कळवंड, ती कळवंड ऐकून ती जित्राबजी झोपलं होतं ती उठून आलं. आणि ती उठून आल्यावर मला ती दिसलं. माझ्या मनाला मी म्हणलं आमल्या आता ढिला पडू नको म्हणलं, उग एक 4-5 मिनिटासाठी उगा असा अभिनय कर का नाही, जेवढं तुला येत असेल तेवढं काना म्हण. मी आईला म्हणलं आई दे इकडे किरसुनी. म्हणलं काय करायचंय, कवा आलं तरी घरात केर, कवा आलं तरी घरात केर. माणसाला बाहेर आल्यावर वाटतं जरा स्वच्छ दिसत, दी बरी इकडे किरसुनी. आई म्हणायची नको बाबू तुझ्या पाया पडते, माझी मी लुटती. मी म्हणायचो मी लुटतो. आई म्हणायची माझी मी लुटती. मला वाटलं आता बोलल, पण ती चित्रा बोललं. आता मात्र म्हणलं भांडण मिटतंय. म्हणती द्या इकडे किरसुनी माझी मी लुटती. मी म्हणायचो मी लुटतो. आई म्हणायची मी लुटती. बिचारी मध्ये बोलली म्हणली हो का दोघं भांडू नका, महाराज एक दिवस तुम्ही लोटा ना त्या एक दिवस तुम्ही लोटा. भांडणच मिटली. मरोस तर आता आमच्यात कवा भांडणं व्हायची नाही. आता झालंय असं ना आज सकाळी आमच्या आईने लुटलं या. विनोदाचा भाग थोडा सोडून द्या. बहुतेक सगळ्यांना असं वाटतं लग्नानंतर लेकरामध्ये बदल व्हावा म्हणून आप्पाच्या वाडीच्या हलसीद नाथाच्या आशीर्वादानं तथा कृपेनं पावन आणि पुलकित झालेल्या या आरभव्यांच्या घरामध्ये निर्णय झाला मामांचे सख्य मिळवणे. मामांची थोरली बहीण गंगू, गंगूचा जो मालक त्याचं नाव हिराप्पा खिलारे. तो हिराप्पा खिलारे घरी आला आणि त्यांनी सांगितलं बाळाप्पाचं लग्न लावून द्यायचं. बाळाप्पाचं लग्न लावायचं खरं, पण बाळाप्पाला मुलगी म्हणे माझी मुलगी देणार आहे. माझी मुलगी म्हणजे मामांची सक्की भाची, ही मामांची बायको. सत्यवा माता ही मामांची सक्की भाची आहे. आज बी त्या परिसरामध्ये त्या सांगलीच्या पट्ट्यामध्ये भाची बायको करायची प्रथा आहे बघा. मी एक नाव घेतो राजकारणाच्या पलीकडे जाऊन, एवढं नाव आहे का. शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींची पत्नी त्यांची सक्की भाची आहे. आज सुद्धा म्हणजे आता सध्या सुद्धा त्या काळामध्ये त्या परिसरात ती प्रथा पाळली जाते. तर तिकडे भाची बायको करायची पद्धत आहे. भाची बायको करायची पद्धत असल्या कारणे हिराप्पा मामांचा सक्का मेहुणा आहे. तो म्हणे माझी जी मुलगी आहे सत्यवा, त्या सत्यवाचा विवाह मामांबरोबर तथा बाळाप्पा बरोबर लावून द्यायचा. बाळूमामाने त्याच वेळी सांगितलं होतं ए हिराप्पा मी अख्ख्या सृष्टीचा परपंच करायला आलो या.
माझ्या एकट्याचा परपंच करायला हो बाळू धनगर जन्माला आला नाही. गोरगरिबांच्या कल्याणासाठी मी जन्माला आलो या. अडचणीत असणाराला अडचणीतनं बाहेर काढायला मी जन्माला आलो या. जगात ज्याला कोणाचा आधार नाही त्याला आधार द्यायला मी जन्माला आलो या. मी परपंच करायला, माझा परपंच करायला आलो नाही. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके म्हणून अख्ख्या पिरतिमेचा परपंच करायला मी आलो या. आणि एवढं असून जर मला लग्नाच्या बिडीत अडकिवशिला, ए हिराप्पा, या बाळू धनगराचा सराप आहे, माझ्या लग्नातनं तुझं मड निघ. हिराप्पाने ही गोष्ट विनोदाने घेतली. हिराप्पाला वाटलं असं कुठं होत असतं काय तेव्हा, आणि तसंच झालं. मामांच्या लग्नातून, जुन्या काळातली लग्न 5-5 दिवसाची होती. 5 दिवसाचं लग्न, तिसऱ्या दिवशी मात्र भर मंडपात हिराप्पाच्या छातीत कळ आली आणि हिराप्पाला मरावं लागलं. फक्त एक झालं, मरत असताना हिराप्पाने मामाचा हात हातात घेतला आणि मामाचा हात हातात घेऊन मामांना एका गोष्टीचं वचन दिलं. बाळाप्पा, मरतोय पण एका गोष्टीचं मला वचन दे. कोणतं? मी मेल्यानंतर माझ्या बकऱ्यांचा सांभाळ मात्र तुला करावा लागेल. आणि तेवढ्या एका शब्दासाठी मामांनी सासऱ्याला वचन दिलं, हिराप्पाला वचन दिलं. थोडं स्वच्छ ऐका, जबाबदारी नाही का. मी अतिशय सरळ सांगतो, रागात असला तर कधी उत्तर देऊ नका आणि भावनेच्या भरात कधीच कोणतं वचन देऊ नका. दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी घातक ठरतील. रागात असला तर कधीच उत्तर देऊ नका. घरात सुद्धा नांदत असताना, घरात सुद्धा वागत असताना. आता आज ह्या सगळ्या जणी बाळूमामांच्या दरबारात येऊन बसल्यात. सगळ्या जणींच्या कपाळाला भंडार आहे. अडचण एक राहते विशाल बुवा, सगळ्या जणींच्या कपाळाला भंडार आहे, पण ह्यातल्या सगळ्याच जणी घरात सासू सासऱ्यांबरोबर गोड बोलतात असं नाही. अडचण अशी राहते, माणसं का कोणाष्टो पण दिखाव्याच्या परमार्थाला जास्त प्रवृत्त होतात. मामांच्या दरबारात येऊन बसायचं, मामाचा भंडारा लावायचा, मामाच्या महाप्रसादाचा आनंद घ्यायचा आणि घरात गेल्यानंतर सासू सासऱ्यांबरोबर बोलायचं नाही. केवढा मोठा भेद हो. बहुतेक जी बिचारी घरात सासू सासऱ्याबरोबर बोलत नाही तिला माझा बाळूमामा कवाच प्रसन्न होत नाही, कवाच प्रसन्न होत नाही. अगोदर माणसातला देव शोधण्याचा प्रयत्न करा, अगोदर माणसातला माणूस शोधण्याचा प्रयत्न करा. सासऱ्याला हाक मारताना सुद्धा मामा म्हणूनच हाक मारती, हिथं आल्यानंतर सुद्धा मामा म्हणूनच दर्शन घेती. मग दोन मामांमध्ये जर भेद करत असेल तर ह्यो जगाचा बाप बाळूमामा तिला कवाच प्रसन्न व्हायचं नाही. उलट माझं स्वच्छ मत आहे दीपक बुवा, जोपर्यंत माणसांमध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत तुम्ही केलेल्या कीर्तनांना बी काही किंमत नाही. माणसं तात्पुरती येतात, कीर्तनात बसतात आणि पुन्हा का कोणाष्टव त्या रागापोटी एकमेकांबरोबर वैर धरून जगतात. बरं किती दिवस वैर धरणार आहेत हे बी मला माहित नाही. आयुष्य संपून चालली, माणसं पाखरासारखी निघाली. म्हणजे मी तर सांगतो, ह्या बारामती परिसरातल्या लोकांनी आता थोडंसं आरशात बघून एकदा तरी जगावं. आरशात बघून जगावं कशासाठी म्हणता? 14 कारखान्याचा मालक आणि उपमुख्यमंत्री जर एका क्षणात या जगाचा निरोप घेत असेल, कोण आहे तुम्ही? इंदिरा गांधीचं नाव आहे आपल्या घरावर. नाही, मी सोपं बोलतो गड्या. 8:10 विमान उडालं आणि 8:50 ते विमान तुमच्या बारामतीत उतरणार होतं. 8:50 उतरणारं विमान जर 8:46 त्याचा अपघात होत असेल आणि एवढ्या मोठ्या माणसाला सहज निघावं लागत असेल, कुठल्या गोष्टीचा गर्व करताय? 4-2 एकर जमीन आणि गळ्यातल्या 1-2 चैनी. नाही, म्हणजे मी स्वच्छ बोलतो. गर्व करून जगायचे दिवस संपून गेले दादा. ज्या 28 जानेवारी 2026 या दिवशी विशाल भाऊ मी म्हणजे अगदी मामांच्या गादीवर आहे, नारदाच्या गादीवर आहे. मी उगीच तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलत नाही. 28 जानेवारी 2026 पासून माझी आयुष्याकडे बघण्याची दिशाच बदलली. दीपक बुवा, नको वाटतं आता कोणाबरोबर वैर करायला, कोणावर जास्त काळ रुसावा असं आता मनाला वाटतच नाही. कोणाशी तरी आबोला धरून जगावा असं आता वाटतच नाही. वाटतं जेवढे शक्य होईल तेवढं सगळ्यांबरोबर बोलून घ्यावं गड्या. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या माणसांवरती भरभरून प्रेम करून घ्यावं. एका घरात एका टोपल्यातली भाकरी खाऊन आपण एकमेकांबरोबर बोलत नसेल तर बाळूमामाच्या दरबारात येऊन तुम्ही केलेला हे दिखावाच आहे की? एवढी सोन्यासारखी माणसं निघून गेली तरी आपण जर सुधारणार नसेल, एवढी सोन्यासारखी माणसं गेल्यानंतर त्यांच्या मरणातून जर आपण शिकणार नसेल तर आपण नेमकी शिकणार आहे कधी? मला माहित आहे माणसं मेल्यानंतर त्याच्या मड्याजवळ बसणार रडणार आहे तुम्ही.
आता ह्यातल्या बऱ्याच जणी सासू बरोबर बोलत नाही, बऱ्याच जणी कशाला मी आल्यापासून मोजले ह्यातल्या 7 जणी सासू बरोबर बोलत नाही. त्यांच्या तोंडावनं ध्यानात येतंय मला. आणि तुम्हाला तसं वाटत तुम्ही परवानगी द्या पाहुणं, मी 7च्या 7 उभा करतो. मी उभा करण्यापेक्षा मनाने राग तुमच्या तुम्ही उभा रा. हिता आला, कपाळाला भांडारा लावला, आता महाप्रसादाला पहिल्या पंक्तीला बसणार आहे. रा तुम्ही 7च्या 7 जणी. हा 2 अजून बाकी. दोन म्हणल्यावर त्यांची गडबड बघाय भया मी उठली नाही कोण उठली कोण आणतो. मी सकाळी सासू हाणली तरी मी उठली नाही. ही नेमकी उठली कुठली ही बघायसाठी माघारी बघ. अरे आम्हाला फसवाल त्याला कसं फसवाल, आम्हाला फसवाल ना त्याला कसं फसवाल. आम्ही बघतो म्हणून उभा राहू नका, तो बघतो म्हणून सगळ्यांबरोबर चांगलं वागा. वैर करण्यात अजिबात मजा राहिली नाही गड्या. मामांच्या लग्नात हिराप्पाचं मड निघालं आणि हिराप्पाने वचन दिलं म्हणून बाळू मामाला बकरी राखायला जावं लागलं. बकरी राखायला जात असताना 2 साधूंना अवघड विहिरीचं पाणी पाजलं. त्या साधूंनी मस्तकावर हात ठेवला आणि त्या दिवशी बाळू मामामध्ये सर्व शक्ती प्राप्त झाल्या. मुळे महाराजांच्या कृपाशीर्वादानं आयुष्याचा उद्धार झाला. गोरगरिबांचं कल्याण केलं, गरजवंताला मदत केली. स्वतःच्या सिद्धीचा स्वतःला फायदा करून घेतला नाही. स्वतःच्या सिद्धीचा जर स्वतःला फायदा करून घेतला असता तर बाळू मामाने स्वतःच्या पोटचा मुलगा मरू दिला नसता. बहुतेक स्वतःच्या सिद्धीचा स्वतःला फायदा करून घेतला असता तर बाळू मामाने स्वतःच्या पत्नीचा गर्भपात होऊन दिला नसता. अशी माणसं स्वतःसाठी जगतच नाहीत. हे माणसं स्वतःसाठी जन्मालाच येत नाहीत. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या न्यायानं जगाचं कल्याण केलं. एखाद्याचं कर्ज थकलं असेल तर त्याला जमिनीतून पैसा काढून कर्ज पूर्ण करून देण्यासाठी पैसा दिला. शंकर भोसल्याचा मेलेला पोरगा जिवंत करून दिला. शिंगाड्या अंधश्रद्धेनं धावत होता तर शिंगाड्याच्या घरात जाऊन त्या देवऋषाला लाद घातली. बाळूमामाने अंधश्रद्धेवरती प्रचंड मोठी लाद घातली. ऐका, एवढी सगळी कामं माझ्या जगाच्या मालकानं केली. सगळ्या कामं करता करता त्यांच्या भोवताली भक्त परिवार जमा झाला. आज जसे त्यांच्यावर मामांवर श्रद्धा करणारे तुम्ही सगळे भक्त आहात, तसेच त्याही काळामध्ये धुळाप्पासारखे कित्येक भक्त एकत्र केले. त्या भक्तांना कोणत्याच गोष्टीची काळजी वाटत नव्हती. आणखी एक वाक्य बोलतो विशाल बुवा, मामांच्या दरबारात बसून काळजी करणं म्हणजे सुद्धा मामावर घेतलेली शंका आहे. नाही, एकदा मामांचा भंडारा कपाळाला लावला की कोणत्या गोष्टीची काळजी करायची नाही, अजिबात शंका घ्यायची नाही. उलट विचारलं कुणी तर सांगायचं आमचा श्री गुरु आमच्या पाठीशी आहे आणि तो पाठीशी असल्यामुळं श्री गुरु पाठीरागा, श्री गुरु पाठीरागा, श्री गुरु तारिका सदा पाठीराखा, श्री गुरु तारिका सदा पाठीराखा. गुरु तारिका पाठीरागा, गुरु तारिका सदा पाठीराखा, श्री गुरु तारिका सदा पाठीरागा. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्याला ज्याला मान्य आहे तो बाळू मामा माझा श्री गुरु आहे. त्यांनी दोन्ही हात वर करा. स्त्री असू द्या पुरुष असू द्या, चला जगण्याचा एक वेगळा आयाम आजपासून तयार करू. जगण्याची एक आज वेगळी दिशा आपल्या स्वतःच्या अंतःकरणात ठेवू. वैर असेल तर आज सोडून देऊ, वैर असेल तर आज संपून टाकू. प्रसाद खाण्या अगोदर या मुखानं उभ्या आयुष्यात कधी व्यसन करणार नाही अशी कधीतरी शपथ घेऊ. मामांच्या दरबारात आलो तर चांगुलपणाची शपथ घेऊ. एका भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होत असताना आपण सगळेजण मामांची लेकरं म्हणून मामांना शरण जाऊ. एकदा मोठ्या प्रेमाने मामाचं चांग भलं म्हणू. चांग भलं, चांग भलं रे चांग भलं, बाळू मामाच चांग भलं, सांग भलं रे सांग भलं, बाळू मामाच सांग भलं, हे चांग भलं रे चांग भलं, बाळू मामाच चांग भलं, सांग भलं रे सांग भलं, बाळू मामाच सांग भलं. भाव भक्तीचा भंडारा बदळे.
विचार